नमस्कार. GR कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही कधी भारत सोडून US मध्ये जाण्याचा कधी विचार केला आणि विचार केल्यानंतर तुम्ही US मध्ये असाल व US मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कधी फायनान्शियल प्रॉब्लेम आलाच, तर फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये काय करावे? तर तुम्हाला एकदम साधा सिंपल प्रश्न पडतो की आत्ता इथे आपल्याला प्रॉब्लेम आला आहे, तर आपलं काय होऊ शकतं आणि आपल्याला पैसे कशा प्रकारे मिळू शकतात? जर तुम्ही US मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर लोनची आवश्यकता असेल आणि लोन पाहिजे असेल, तर लोन मिळवण्यासाठी US मध्ये ज्या काही भारतीयांना ज्या काही टॉपच्या कंपन्या आहेत, त्या अतिशय लवकरात लवकर जे काही लोनची सुविधा आहे, ती लोनची सुविधा इन्स्टंट स्वरूपात दिली जाते. तर यामध्ये कोणकोणत्या ज्या काही टॉपच्या कंपन्या आहेत व ज्या तुम्हाला भारतामधून US मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी काही लोनची सुविधा आहे, जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल त्यामध्ये देतील, अशा कोणत्या ज्या काही फायनान्स कंपन्या असतील किंवा बँका असतील त्या तुम्हाला लोन देण्याचा प्रयत्न करतील. तर यामध्ये आपण ज्या काही बँका असतील ते बँका आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूयात. आणि जे काही बँका आहेत त्यांची फक्त आपण या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे काही नावे आहेत ते नावे सांगणार आहोत. बाकीची जी काही प्रोसेस आहे ती बाकीची प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये बनवणार आहोत व जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ती प्रोसेस ही तुम्हाला सांगितली जाणार आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर जी काही लँडबज जी कंपनी आहे, ती लँडबज कंपनी तुम्हाला जी काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तर ते फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ही जी काही कंपनी आहे, फायनान्स कंपनी तुम्हाला लोन प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर तुम्हाला जी काही पेजॉय अशी US कंपनी आहे, जी पेजॉय कंपनी तुम्हाला जी काही फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये लोन सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देईल. त्याच्यानंतर येते वेस्ट बँको. तर वेस्ट बँको अशा प्रकारची जी काही फायनान्शियल कंपनी आहे, ती कंपनी तुम्हाला जी काही लोनची सुविधा आहे ती प्रोव्हाइड करेल. यानंतर स्ट्रॅटस फायनान्शियल ही कंपनी आहे, ही कंपनी तुम्हाला अगदी सहजरित्या जी काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर स्टील इंक कंपनी आहे, ही कंपनी तुम्हाला जी काही US मध्ये लोनची सुविधा प्रोव्हाइड करेल. यानंतर क्रेडिबल हा त्यांचा एक ॲप्लिकेशन ही आहे आणि क्रेडिबल वेबसाईट ही आहे. तर याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्यासाठी जी काही लोन सुविधा आहे ती लोन सुविधाही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर इथे गुडलीप फॉर्मली लोन पल अशा प्रकारची जी काही फायनान्शियल कंपनी आहे, ती फायनान्शियल कंपनी तुम्हाला जी काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा अतिशय कमी वेळेमध्ये आणि जे काही लोन आहे तुम्हाला ते लोन प्रोव्हाइड करते. त्यानंतर इथे एनसिनो नावाची कंपनी आहे, ती एनसिनो नावाची कंपनी तुम्हाला अगदी सहजरित्या जी काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ॲरगॅलो नावाची कंपनी आहे, ही कंपनी तुम्हाला जी काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर येते पीपल फंड. तर पीपल फंड ही कंपनी आहे, ही कंपनी अतिशय जलद मार्गाने व जलद रीतीने तुम्हाला जे काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा प्रोव्हाइड करते. तर आपण आता सध्या ज्या काही टॉपच्या 10 कंपन्या आहेत, ज्या काही फायनान्शियल कंपन्या आहेत किंवा बँका आहेत, त्याच्यामध्ये ते बँका तुम्हाला जे काही भारतामधून US मध्ये गेल्यानंतर जे काही तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तर त्या फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये जे काही तुम्हाला लोनची सुविधा पाहिजे असेल, तर लोनची सुविधा जे काही इंडियन तुम्ही असता, तर इंडियनमधून तुम्हाला US मध्ये असल्यामुळे तुम्हाला ह्या कंपन्या आहेत, ह्या बँका आहेत, ह्या तुम्हाला जे काही जलद रीतीने जे काही लोनची सुविधा आहे ती लोनची सुविधा प्रोव्हाइड करतात. तर यामध्ये अजून खूप सारे असे ज्या काही बँका आहेत त्या बँका तुम्हाला लोनची सुविधा प्रोव्हाइड करतात. परंतु सध्या तरी आपण या टॉपच्या 10 फायनान्शियल कंपन्या आणि बँका आहेत त्यांची नावं आपण घेतलेली आहेत. आणि यामध्ये जी काही माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही भारतामधून US मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी काही लोनची सुविधा घ्यायची असेल, तर आधी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती
चौकशी करायची आहे. चौकशी करायचे याचं कारण असं आहे की आता आपण जे काही बँकांची नावं घेतलेली आहेत किंवा फायनान्शियल कंपन्यांची नावं घेतलेली आहेत, तर यामध्ये जे काही बँका असतील, फायनान्शियल कंपन्या असतील, तर यांच्यामध्ये खूप सारे बदल झालेले असतील, चेंजेस झालेले असतील. यांची पॉलिसी, प्रत्येकाची पॉलिसी दिवसेंदिवस चेंज होत असते. तर यासाठी आपल्याला आधी संपूर्ण माहिती घ्यायची आहे. पण ह्या ज्या काही बँका आहेत त्या देण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामधल्या काही बँका आहेत त्या बंदही, सुविधा आहेत त्या बंदही केल्या असतील. तर यामुळे तुम्ही आधी सर्व माहिती घ्यायची आहे, माहिती घेऊनच पुढची प्रोसेस करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही भारतामधून US गेल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आलास, तर अशा प्रकारचे जे काही बँका आहेत किंवा फायनान्शियल कंपन्या आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही लोनची सुविधा घेऊ शकता. तर कशाप्रकारे तुम्ही सुविधा घेऊ शकता व कोणत्या बँका देऊ शकतात याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटत आपण अशाच लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट असतील किंवा इतर काही शासकीय GRs असतील किंवा US बद्दल माहिती असेल किंवा भारताबद्दल माहिती असेल, संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.